शासकीय कार्यालयामधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परिपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे। त्यामुळे भाजपवर टीका करायला उद्धव ठाकरे यांना नवा मुद्दा मिळालेला आहे। उद्याच्या भाषणात उद्धव ठाकरे हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे। 2002 मध्ये आघाडी सरकारने पहिल्यांदा हे परिपत्रक काढलं होतं, मात्र त्यांच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार फारसं आग्रही नव्हतं। मात्र आता भाजप सरकारने मंत्रालयातील धार्मिक फोटोंना हद्दपार करत भावनेला हात घातलाय। जे आघाडी सरकारला जमलं नाही ते हिंदुत्ववादी सरकारने केल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना या मुद्द्याचा भाजप विरुद्ध पुरेपूर वापर करण्याचीही शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल। दरम्यान शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा ठोकल्यामुळे युतीवर टांगती तलवार आहे। युती होणार नसेल तर ती मैत्रीपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णयही दोघा पक्षांनी घेतल्याचं समजतंय। तर आज मातोश्रीवर पिंपरी चिंचवडच्या शिवसेना नेत्यांची युतीबाबत बैठकही झाली, मात्र बैठकीनंतर कोणतेही भाष्य करण्यास नेत्यांनी नकार दिला। युतीबाबत उद्याच काय ते समजेल असंही विनायक निमण यांनी स्पष्ट केलंय। बैठकीला आमदार नीलम गोरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विनायक निमण, डॉक्टर अमोल कोल्हे हे उपस्थित होते। माननीय उद्धव साहेबांनी आज सर्वांनी अत्यंत तपशीलवार चर्चा झाली। प्रत्येक मुद्द्यांवरती राजकीय मतं सगळ्यांची ऐकून घेतली साहेबांनी पण प्रत्येक मुद्द्यावरती सविस्तर मार्गदर्शन केलं। पण याच्यावरती कुठलं काही मी आता घोषणा किंवा विधान करू शकत नाही। युती संदर्भात जी काही चर्चा होईल ती आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी जाहीर करतील। शिवसेनेमध्ये आदेश चालतो, आदेश आल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल। मुंबईत निवडणुकीसाठी आक्रमक असलेले भाजप जागा वाटपाच्या चर्चेनंतर राज्यात बॅकफुटवर गेल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली। हा अनुभव लक्षात घेता मुंबई जागा वाटप चर्चेसाठी सेनेनं चर्चेसाठी डेडलाईन ठेवली। भाजपनं सुरुवातीला आक्रमक धोरण स्वीकारलं, सेनेवर अप्रत्यक्ष टीका सुरू ठेवली, 114 जागांची मागणी केली। शिवसेनेनं चर्चेत अडथळा ठरणारे पारदर्शक अजेंडा सारखे मुद्दे वरिष्ठ नेत्यांकडे गेले आहेत। भाजपचा 114 जागांचा आकडा धुडकावला आणि फक्त 60 जागा देणार असल्याचं सांगितलं। तडजोड करण्यास नकार दिला। मुंबईत युतीबाबतचा निर्णय हा राज्यात प्रभाव टाकणारा मुद्दा ठरलाय। जिल्हा पालिका पातळीवर अशीच परिस्थिती, शिवसेनेची ताठर भूमिका त्यांनी घेतली। यामुळे सुरुवातीला आक्रमक असलेली जिल्हा परिषदामध्ये शिरकाव करण्याची संधी शोधणारी भाजप बॅकफुटवरच गेल्याचं दिसतंय। मुंबईत काँग्रेसमधल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीतून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या देखरेखीत बैठक झाली। संजय निरुपम, मोहन प्रकाश, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, सुरेश शेट्टी, जनार्दन चांदूरकर आणि कृपाशंकर सिंह उपस्थित होते। विशेष म्हणजे गुरुदास कामत मात्र या बैठकीत गैरहजर आहेत। गटबाजीनं ग्रासलेल्या मुंबई काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वादानं पोखरून काढलंय। त्यावर तोडगा काढण्यासाठी राहुल गांधींनी भूपिंदर सिंह हुड्डांची नियुक्ती केली आहे। दरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसून मुंबईची निवडणूक जिंकणं हेच आमचे ध्येय असल्याचं मिलिंद देवरा यांनी बैठकीच्या निमित्तानं स्पष्ट केलं। नवी मुंबई महापालिकेचं तब्बल 681 कोटींचं नुकसान केल्याबद्दल महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मालमत्ता अधिकारी प्रकाश कुलकर्णी, लिपिक दिनेश गवारी, कॉम्प्युटर ऑपरेटर किशोर ढाली यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। या तिघांनी बिलांमध्ये फेरफार करून पालिकेचं तब्बल 681 कोटींचं नुकसान केलंय। यासंबंधीची तक्रार पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली होती आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून एसीबीनं गुन्हा दाखल केला। निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष मतदारांना आकृष्ट करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवतात। गोवा विधानसभा निवडणुकीतही आता हे दिसू लागले। गोव्यामध्ये कर्नाटकमधून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आणि ते आता इथले मतदारही आहेत, त्यामुळे त्यांना आपलं मत समजावं म्हणून काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनी आपला जाहीरनामा कन्नड भाषेतून छापून घेतलाय। तर ह्या कन्नड मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं कन्नड नेत्यांची फौजच प्रचारात उतरवली आहे। यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, अनंत कुमार, खासदार प्रभाकर कोरे आदींचा समावेश आहे। हे नेते गोव्यातल्या कन्नड बहुल भागात प्रचार सभा घेत आहेत, कोपरा सभा घेत आहेत आणि पदयात्रा देखील काढत आहेत।
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणातील चौकशी कुठवर आली याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय। आठवड्याभरात चौकशी कुठवर आली याचा तपशील सादर करा असे आदेश यावेळी देण्यात आलेत। या प्रकरणाची फाईल न्यायमूर्ती झोटिंग आयोगाकडे असल्याची माहिती सरकारनं कोर्टाला दिली आहे। तुम्हीच आयोग नेमलात, मग तुम्हालाच फाईली मिळण्यात काय अडचण येते असा संतप्त सवालही यावेळी कोर्टानं विचारलाय। त्यावर उत्तर देण्यासाठी सरकारनं 3 आठवड्यांची मुदत मागितली आहे। त्यावर कोर्टानं 6 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डनं घोटी टोल नाक्यावर धुडगूस घालून संदीप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केलं। नाशिकहून ठाण्याच्या दिशेनं जात असताना टोल नाक्यावर VIP ट्रीटमेंट मिळाली नसल्यानं शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला आणि त्यानं टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला। त्यावेळी झटापटीत केबिनची काचही फुटली। त्यात कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावरती उपचार करण्यात आले। घोटी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रारही दाखल करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांकरता तयारी सुरू असताना शहराच्या 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 आठवड्यात 3 महिलांवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। महत्त्वाचं म्हणजे यापैकी 22 जानेवारीला एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यासंबंधी कारवाई करण्याकरता पोलिसांनी सुरुवातीला टाळमटाळ केली आणि गुन्ह्यात तब्बल 72 तासानंतर दाखल केला आहे। आणि ह्याआधी 19 जानेवारीला एका 58 वर्षाच्या महिलेवर अशाच प्रकारे अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला होता। या प्रकारे धारदार शस्त्रांनी महिलांवर हल्ला करणारा हा व्यक्ती सायको असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे। शिर्डीत विवाहासाठी आलेल्या नववधूचे दागिने चोरल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे। दागिने चोरणाऱ्या लहान मुलाचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही। पोलिसांनी माहितीच्या आधारे सीता चंदरसिंग सिसोदिया या महिलेला अटक केली आहे। या महिलेला राहता न्यायालयानं 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। अद्याप या प्रकरणी कोणताही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नसून अटकेत असलेल्या महिलेकडून मुलाची चौकशी सुरू आहे। मैं खाना ऐसे बोला कि मैं खाना लेने जा रहा हूँ, तो मैं सो रही थी और वो खाना जान के कहीं उठा लिया और भाग गए मुझे देख। मैं तो सो रही थी। विवाहासाठीचे दागिने एका पर्समध्ये ठेवलेले असताना एका अज्ञात चोरट्याने चोरले होते। त्याबाबत शिर्डी पोलिसांना गुन्हा दाखल होता 379 प्रमाणे। तर त्यामध्ये आपण आता त्या CCTV फुटेजच्या आधारे आणि आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक ज्युएनल बालक आणि एक महिला नामे सीता चंदरसिंग सिसोदिया हे मध्य प्रदेश येथील महिला अटक केलेली आहे आणि त्यातून तपास चालू आहे। औरंगाबादमध्ये एका बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहोद्योगाच्या नावाखाली 600च्या वर लोकांना गंडा घातल्याचं उघडकीस आलंय। गृहोद्योगाच्या नावानं या बंटी बबलीनं खास करून महिलांची फसवणूक केली आहे आणि सगळे पैसे घेऊन ते पसारे झालेत। औरंगाबाद पोलिसांनी छत्तीसगडहून या दाम्पत्याला अटक केली। याआधी विदर्भातही त्यांनी अशीच फसवणूक केल्याचं समोर आलंय। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आता मराठा समाज राज्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे। 31 जानेवारी रोजी राज्यात सर्व शहरांमध्ये आणि तालुक्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी राज्यात मराठा मूक मोर्चा काढण्यात आला होता। मात्र सरकार कुठलाही निर्णय घेत नसल्यानं आता आंदोलनाची दिशा बदलून आंदोलन करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। औरंगाबादमधील राज्यव्यापी कार्यालयात महत्त्वाची ही बैठक घेण्यात आली आणि 31 जानेवारीला सकाळी 11 ते 1 या दरम्यान एकाच वेळी हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातल्या बँक ऑफ बडोदाच्या ATM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मूळ रकमेच्या ऐवजी अतिरिक्त रक्कम ATM मधून येत होती। ATM मध्ये दुसऱ्याच दिवशी रक्कम भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर तब्बल 4.5 लाखांपेक्षा अधिक रक्कम निघाल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी संबंधित एजन्सीनं बँकेशी संपर्क साधत तशी तक्रार दाखल केली आणि ज्या ग्राहकाला मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे ती त्यांच्या खात्यातून कमी करणार आहे। तसंच या प्रकरणी CCTV फुटेज ची मदत सुद्धा बँक घेणार असल्याचं बँकेतर्फे कळवण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। मंदाबाई दांडेकर असं या मृत महिलेचं नाव आहे। ही घटना सिंदेवाई तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील मोहाडी नलेश्वर गावालगतच्या जंगलात घडली आहे। दरम्यान गेल्या 20 दिवसात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ मृत्यू पावल्याची ही तिसरी घटना आहे। यामुळे वनव्याप्त क्षेत्रातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत।
बैलगाडी शर्यत चालू करा ह्या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील 150 फूट पवनचक्कीच्या टॉवरवर चढून विजय जाधव या शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलं। पेटा कायदा हटवा आणि हा कायदा बदला आणि बैलगाडी शर्यत पुन्हा चालू करा अशी मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आलं। बैलगाडी शर्यत चालू करा असा फलक गळ्यात घालून आणि हातामध्ये रॉकेलची बाटली घेऊन हे आंदोलन त्यांनी केलं। सुमारे 1 तासभर हे आंदोलन सुरू होतं। अचानक अशा प्रकारे आंदोलन सुरू झाल्यानं पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती। महाराष्ट्रात गरिबांचा रथ अशी एसटी बसची ओळख आहे। त्या बसमध्ये आता वायफाय सेवा सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एसटी आगारमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे। राज्यभरातील जवळपास 18,000 बसेसमध्ये टप्प्याटप्प्यानं प्रवाशांना वायफाय सेवा मिळणार आहे। ह्या वायफाय सेवेसाठी प्रतिवर्ष महामंडळास काही कोटी रुपये भरावे लागतील, पण या सुविधेमुळे प्रवासी संख्येत भविष्यात वाढ होण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलण्यात आलं आहे। ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे। या समितीत पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील, तसंच आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समितीवर कारवाई केली जाईल अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली। तर नोव्हेंबर 2016 अखेरपर्यंत सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनीमापक यंत्र दिली जातील अशी ग्वाही शासनानं न्यायालयाला दिली होती। मात्र ध्वनीमापक यंत्र देणं शक्य झालं नाही, त्यावर न्यायालयानं संताप व्यक्त करत न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करून घेतली आहे। तर शिवाजी पार्क मैदानात शांतता क्षेत्र असूनही लाऊडस्पीकर लावला जातो, यावर निर्बंध घालण्यासाठी वेकॉम ट्रस्टनं केलेल्या अर्जावर सुनावणी होणार होती। ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारानं आयोजित मालेगाव महोत्सव कार्यक्रमात सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ह्यात सुमारे 94 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला। मुस्लिम, बौद्ध, आदिवासी, हिंदू धर्मीय जोडप्याचे विवाह संपन्न झाले। विशेष म्हणजे राज्यमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अजिंक्य यांचाही विवाह ह्या सामुदायिक विवाह संपन्न झाला। सामान्य माणसाला वैचारिक आणि वैज्ञानिक वाचनाची गोडी लागावी म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे ग्रंथयात्रेला औरंगाबादमधून सुरुवात झाली आहे। जानेवारी 2017 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनी ही ग्रंथयात्रा सुरू करून आता ती संपूर्ण महाराष्ट्रात फिरतीये। कॉम्रेड गोविंद पानसरे ग्रंथयात्रेचा आज परभणीत आगमन झालं असून आजपासून 3 दिवस ही ग्रंथयात्रा शहरातच राहणार आहे। परभणीकरांना दुर्मिळ आणि दर्जेदार पुस्तकं खरेदी करण्याची पर्वणी या ग्रंथयात्रेच्या निमित्तानं मिळणार आहे। कोकण किनारपट्टीवर पर्ससीन मच्छीमारीसाठी 31 डिसेंबरनंतर अधिकृत बंदी असताना देखील शेकडो अधिकृत व अनधिकृत मिनी पर्ससीन मासेमारी नौका राजरोसपणे मासेमारी करतायत। विशेष म्हणजे याबाबत छोट्या मच्छीमार कायमच मत्स्य विभागाला याची माहिती दिली जाते, मात्र मत्स्य विभागाची कारवाई फक्त कागदावरच होतीये। रत्नागिरीत थिबा राजवाड्याच्या भव्य पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या कला संगीत महोत्सवाचा एक अविभाज्य घटक असलेली कला जत्रा आजपासून सुरू झाली। यावर्षी या कला जत्रेमध्ये पटवर्धन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्र, देवरुख येथील DCAD महाविद्यालयातील रिनॅमिक आर्ट, बांबू काम, टेराकोटाची माती भांडी, त्याचबरोबर कलात्मक शोभिवंत वस्तू पाहायला मिळतात। ह्याशिवाय फिरत्या वस्तू संग्रहालयाचा आस्वाद देखील इथे घेता येणार आहे। 29 जानेवारीपर्यंत रत्नागिरीकरांना ही कला जत्रा पाहण्याची संधी मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय। आज झालेल्या पुरस्कारांच्या घोषणेत 7 पद्मविभूषण, 7 जणांना पद्मभूषण आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या 75 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत। पवार यांच्या खांद्याला खांदा लावून एकेकाळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी लोकसभा अध्यक्ष PA संगमा यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाले। ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ गायक येसुदास, जग्गी वासुदेव, संशोधक उडीपी रामचंद्र राव यांनाही पद्मविभूषण जाहीर झालाय। तर अनुराधा पौडवाल, कैलाश खेर, विराट कोहली, दीपा करमारकर, साक्षी मलिक यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे।
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव मधल्या 4 ग्रामीण युवक आणि युवतींना शेवगाव ते दिल्ली अशी 1370 किलोमीटरची पदयात्रा हाती तिरंगा घेऊन त्यांनी सुरू केली आहे. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला लक्ष घालून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी अशी मागणी या पदयात्रेच्या निमित्तानं केली जाते. 2-2च्या गटामध्ये दररोज दिवसा 40 ते 50 आणि रात्री 40 ते 50 असा पदयात्रेचा प्रवास सुरू झाला. बुधवारी सकाळी ही पदयात्रा येवला शहरामध्ये आली. भारतामध्ये बलात्कारचे केसेस वाढतच चालले आहेत, ते कुठेही प्रमाण कमी होत नाही आहे. आमचं मोदी साहेबांना एवढं निवेदन आहे की जसं वेगवेगळे डिपार्टमेंट असतात असंच एक लेडीज सुरक्षेसाठी डिपार्टमेंट तयार करावं, त्यांना हे निवेदन देण्यासाठी चाललेलं आहे. महिलांवर झालेले अन्याय अत्याचार आजपर्यंत खूप मोर्चे निघले, पण ते फक्त असे जिल्हा न्यायालय वगैरे ह्याच्यावरच निघले, कॅन्डल जाळ्या वगैरे, आणि ते तिथंच बंद झाले. पायी काढण्याचा मेन उद्देश आमचा असा की मोदी सरांनी आमचं ऐकावं आणि ह्याच्यावर ठोस असं काहीतरी कार्य करावं, म्हणून आम्ही पायी जात आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिलं जाणारं राष्ट्रपती पदक चिपळूणच्या पोलीस उपविभागीय अधिकारी महादेव गावडे यांना दिलं जाणार आहे. पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महादेव गावडे यांना राष्ट्रपती पदक दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे महादेव गावडे यांनी जनतेमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगल्या पद्धतीनं सलोखा राखला होता. तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांची उकल देखील झाली होती. त्यांची हीच कामगिरी लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक दिलं जाणार आहे. या अगोदर देखील सन 2009 मध्ये पुणे येथील पोलीस निरीक्षक पदावर असताना महादेव गावडे यांना पोलीस पदक मिळालं होतं. यावर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी गावंडेंसोबत आणखी 2 जणांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही लक्ष्मीनारायण आणि कोल्हापूरचे API शिवप्पा मोर्टी यांना देखील राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. जनतेच्या अडीअडचणीला आपण धावून गेलो आणि जनतेची जी रास्त बाजू आहे त्या बाजूनं आपण जर काम करत राहिलो तर निश्चितपणे आपल्या चांगल्या कामाचं वरिष्ठांकडून सरकारकडून त्याचं कौतुक होतं. अशा प्रकारचा चांगला अनुभव मला या निमित्ताने आलेला आहे आणि यासाठी मला ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी मी काम केले त्या ठिकाणचे हाताखाली काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा मी या निमित्तानं आभार मानतो. प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या संचलनामध्ये वनविभागाचा वृक्ष लागवडीचा संदेश देणारा चित्ररथ सामील होणार आहे. राज्य वनविभागाचे सचिव विकास खरगे यांच्या संकल्पनेनुसार हा चित्ररथ बनवण्यात आला आहे. 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हा या चित्ररथाचा विषय आहे. पुण्यात होऊ घातलेल्या डेव्हिस कप टेनिस सामन्यांदरम्यान भारताच्या लिएंडर पेसला जागतिक विक्रमाची संधी आहे. 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दुहेरीमध्ये इटलीच्या निकोला पायट्रेजेली सोबत त्याची लढत होणार आहे. सध्या हे दोघेही 42 विजय आणि 12 पराभवांसह बरोबरीत आहेत. त्यांचा डेव्हिस कप स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.